हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू लोणचे. आता प्रत्येक जण जिंकेल. राज्यातल्या 29 महापालिकांकरता आज मतमोजणी. सकाळी 10 वाजल्यापासून सुरू होणार मतमोजणी. पहा सगळ्यात पहिला कल फक्त न्यूज 18 मराठीवर. मुंबई महापालिकेवर फडकणार कुणाचा झेंडा? बहुचर्चित महापालिकेचा निकाल आज होणार जाहीर. ठाकरे बंधू की भाजप शिवसेना, कोण मारणार बाजी? सगळ्यांचं लक्ष. पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध भाजपात काटेकी टक्कर. भाजप पुन्हा सत्तेवर येणार की अजित पवारांची सरशी होणार? ठाणे आणि कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये कोणता ठरणार मोठा पक्ष? महायुतीमध्येच शिवसेना आणि भाजपमध्ये मोठी चुरस. तर ठाकरे बंधूंचा करिश्मा दिसणार का? याकडे सुद्धा लक्ष. देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरात भाजप मागचा विक्रम मोडून सत्ता प्रस्थापित करणार का अजून काही घडणार हे बघायचं. तर नाशिकमध्ये सुद्धा स्वबळावर लढणाऱ्या भाजपनं सत्ता स्थापन करणार का नाही करणार हेही बघावं लागेल. पोल ऑफ पोल्स मध्ये मुंबई महापालिकेवर फडकणार महायुतीचा झेंडा. भाजप शिवसेनेला 135 जागा तर ठाकरे बंधूंना 63 जागा मिळण्याचा अंदाज. आणि ॲक्सिस माय इंडियाच्या पोलनुसार मुंबईकरांचा कौल महायुतीला. शिवसेना भाजपचे 131 ते 151 जागा निवडून येण्याची शक्यता आहे. तर ठाकरे बंधूंच्या 58 ते 68 जागा निवडून येण्याचा अंदाज. नमस्कार. न्यूज 18 मराठीच्या या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आजचा दिवस महत्त्वाचा आहे. तो नागरिकांकरता सुद्धा, पक्षांकरता सुद्धा आणि नेत्यांकरता सुद्धा महत्त्वाचा आहे. कारण आजचा दिवस निकालाचा दिवस आहे. राज्यातल्या 29 महापालिकांकरता आज प्रत्यक्ष मतमोजणी होणार आहे. सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होईल. मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, कोल्हापूर या सगळ्या ठिकाणी 29 महापालिकांमध्ये आहे. दिग्गज उमेदवारांचं भवितव्य पणाला लागलेलं आहे. त्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. या निकालाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे. दरम्यान या निवडणुकीत मतदार राजानं कौल कुणाला दिलेला आहे हे बघणं फार फार महत्त्वाचं आहे. मागची 9-10 वर्षांमध्ये लोटलेली आहेत. या 10 वर्षांमध्ये महापालिका निवडणुकाच झालेल्या नाही आहेत. त्यामुळे या महापालिका निवडणुकीच्या निकालाकडे सगळ्या राज्याचं लक्ष असणार आहे. कोणत्या पक्षाची महापालिकेमध्ये सत्ता येते हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. 29 महापालिकांची निवडणूक होतीये. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाच्या काही महापालिका आहेत. जसं की मुंबई असेल, पुणे असेल, KDMC असेल, ठाणे असेल, अशा अनेक महत्त्वाच्या महापालिकांमध्ये नेमकी सत्ता कुणाची येते हे बघणं फार महत्त्वाचं आहे. काहींच्या अस्तित्वाची ही लढाई आहे, काही पक्षांच्या अस्तित्वाची ही लढाई आहे आणि काहींना आपली सत्ता कायम ठेवायची आहे त्याकरता असलेली चुरस आहे. आज सगळ्या गोष्टी उघड होतील. एक्झिट पोल सुद्धा आपल्या समोर आहेत. या एक्झिट पोल नुसारच निकाल लागतो का या एक्झिट पोलच्या अत्यंत विपरीत विरोधी असा निकाल लागतो हे पुढच्या काही तासांमध्ये कळणार आहे. 10 वाजता निकाल यायला सुरुवात होईल. आधी कल आपल्यापर्यंत पोहोचतील आणि मग निकाल येणं स्पष्ट होईल. न्यूज 18 लोकमत यांनी न्यूज 18 मराठीने आतापर्यंत मागचे काही महिने सलग सतत आपल्यापर्यंत अचूक बातम्या पोहोचवण्याचं काम केलंय आणि आज सुद्धा आपण सगळे अपडेट फक्त न्यूज 18 मराठीवरच बघणार आहात. बातमी आहे पुण्याची.
पुणे महानगरपालिकेचं काल मतदान पार पडलं, ज्यामध्ये 52.42% इतकं मतदान झालंय. आज सकाळी 10 वाजल्यापासून पुण्यामध्ये सुद्धा मतमोजणीला सुरुवात होईल. पुणे शहरामध्ये एकूण 15 ठिकाणी मतमोजणी होणार आहे. दुपारी 1 वाजेपर्यंत चित्र स्पष्ट होईल असं वाटतंय. पुण्याचा कारभारी कोण होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. एका बाजूला राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही आणि दुसरीकडे भाजप म्हणजे अजित पवार आणि मुरलीधर मोहोळ यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे पुण्यामध्ये. त्यासोबतच गणेश बिडकर, रवींद्र धंगेकर, वसंत मोरे, प्रशांत जगताप, अमोल बालवडकर, रुपाली पाटील यांच्या निकालाकडे सुद्धा सगळ्यांचं लक्ष असेल. संपूर्ण मतमोजणी दरम्यान पोलिसांचा चोख बंदोबस्त असणार आहे. पुणे महानगरपालिकेमध्ये 165 जागा आहेत. यापैकी 2 जागा या बिनविरोध निवडून आलेल्या आहेत. तर काल 163 जागांकरता मतदान पार पडलेलं आहे. जशी पुण्याची उत्सुकता आहे तसं मुंबईमध्ये काय होतं याचीही उत्सुकता आहे. मुंबईमधनं आपल्यासोबत आहेत प्रणाली कापसे आणि पुण्यामधून आपल्यासोबत आहेत गोविंद वाकडे. खरं तर हे दोघंच नाही, पण आपले सगळे जे न्यूज 18 मराठीचे प्रतिनिधी आहेत त्यांच्यासाठी आजचा दिवस फार मोठा असणार आहे. तर प्रणाली, सुरुवातीला मी तुझ्याकडे येईन. आर्थिक राजधानी आहे मुंबई आणि मुंबईमध्ये अनेकांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. आपल्या समोर काल दिवसभरातलं मतदान, झालेले आरोप प्रत्यारोप आहेत, एक्झिट पोल्स आहेत. काय सांगशील आजचं वातावरण? अगदी मुंबईमध्ये सुद्धा सगळ्याच राजकीय पक्षांची, विशेषतः ठाकरे कुटुंबियांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. कारण जे गेल्या 20 वर्षात झालं नव्हतं ते यावेळेला झालेलं आहे. 2 ठाकरे बंधू एकत्रित आलेले आहे. त्यांच्या एकत्रित होण्याचा परिणाम हा मुंबई महानगरपालिकेवर त्यांचा भगवा फडकवण्याच्या निमित्तानं होतोय का हे बघणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. त्यांना यश मिळतं का हे बघणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. दुसरीकडे भाजपनं यावेळेला चंग बांधलेला होता की त्यांची सत्ता एक हाती सत्ता यावी. त्या दृष्टीनं ते एक हाती सत्ता मिळवण्याच्या जवळ जातात का? खरं तर भाजपला एणकेण प्रकारे कुठेतरी ही महायुती करावी लागली आहे किंवा महायुती त्यांच्या गळ्यात पडली असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळं भाजपला एक हाती सत्ता आणण्याचं जे स्वप्न आहे ते काही तसं त्या अर्थी पूर्ण करता येणार नाहीये. परंतु जर मॅजिक फिगर जी 114 115 आहे तिथपर्यंत जर भाजप पोहोचू शकली तर एक प्रकारे भाजपची एखादी सत्ता आल्यासारखंच होईल. बोललं जात आहे की साधारणतः भाजप हे 100च्या जवळपास पोहोचेल. त्यामुळे त्यांना अवघ्या काही जागांसाठी शिंदेंची मदत घ्यावी लागणार आहे. शिंदे महायुतीमध्ये आहेच, परंतु त्यामुळं भाजपची सुद्धा प्रतिष्ठा या दृष्टीनं पणाला लागलेली आहे. आपण जर एकूण बघितलं तर यावेळीची मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही ठाकरे विरुद्ध भाजप अशा स्वरूपाची झालेली आपल्याला बघायला मिळाली. त्याचबरोबर ही निवडणूक जी आहे ती मराठी विरुद्ध हिंदू अशी सुद्धा झालेली आपल्याला बघायला मिळाली. त्यामुळे नेमका प्रचाराच्या दरम्यान कोणत्या गोष्टी या जास्त अनुकूल ठरल्या आणि कोणाला अनुकूल ठरल्या हे आजच्या दिवशी कळणार आहे. 227 जागांसाठी मुंबईतल्या काल मतदान झालेलं आहे आणि त्यामुळे नेमकं या मतदानाचा कौल कोणाच्या पारड्यामध्ये पडतो हे बघणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. नक्की प्रणाली, तू अशीच सोबत राहा. आपल्यासोबत पिंपरी चिंचवडहून गोविंद सुद्धा आहेत. गोविंद यांच्याशी बोलूया. गोविंद, पिंपरी चिंचवडमध्ये 57.71% मतदान झालं आणि एक विशेष गोष्ट अशी की 17 लाख मतदार आहेत, पण फक्त साधारण 10 लाख मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. काल तू दिवसभर पिंपरीमध्ये फिरत होतास, काय बघायला मिळतंय? आजचं काय वातावरण? सोना, न्यूज 18 मराठीवरनं सगळ्यात आधी आपण निकालाचे अपडेट देतो आहोत. अर्थातच तुम्ही जशा पद्धतीनं सांगितलं की पिंपरी चिंचवडमध्ये 57.71% मतदान झालं. 9 ते 9.5 लाखच मतदारांनी आपला हक्क बजावला आणि त्यामुळे मागच्या वेळी हा मतदानचा आकडा जो होता तो 65% होता. 7 ते 8% कमी मतदान झालं आणि त्यामुळे घसरलेला हा मतदानाचा टक्का कुणाच्या पथ्यावर पडतो याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं. अर्थातच पिंपरी चिंचवडमध्ये चुरशीच्या लढती होत्या आणि आपल्याला माहिती आहे की काटेविरुद्ध
विरुद्ध काटे, बारणे विरुद्ध बारणे, लांडगे विरुद्ध लांडगे अशा पद्धतीचं, कलाटे विरुद्ध कलाटे, काटे की टक्कर अशा पद्धतीच्या ज्या लढती होत्या त्या आपण न्यूज 18 मराठीच्या माध्यमातून सगळ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवल्या होत्या. मात्र एकूणच आता ज्या पद्धतीनं जो मतदानाचा टक्का घसरलाय तो नक्की कुणाच्या पारड्यात पडतो किंवा त्याचे काय परिणाम होतात. मी स्ट्रॉंग रूम मध्ये आहे आणि इथे जर बघितलं तर लक्षात येईल आपल्या की कशा पद्धतीने ही तयारी झालेली आहे. मतमोजणी जी आहे ती हॉल आहे हा आणि इथूनच थोड्या वेळात निकालाचे सगळे अपडेट न्यूज 18 मराठीच्या माध्यमातून आपण पिंपरी चिंचवडकरांना देतो. इथे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अशा पद्धतीची थेट लढत होती. जे एक्झिट पोल येत आहेत किंवा एकूणच जे राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे त्या दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यामुळे दोघांनाही फायदा होईल असं सांगितलं जातंय. मात्र एकूणच भाजप ज्या पद्धतीने मुसंडी मारत होतं, ज्या पद्धतीने वेगवेगळ्या आश्वासनं त्यांच्याकडनं दिली गेली त्या आश्वासनाला इथल्या नागरिकांनी कौल दिलं काय हेही कळणार आहे. खरं तर 128 जागा आहेत आणि त्यापैकी जो बहुमत आहे, मॅजिक फिगर आहे, एकूणच 65 जागा ज्या पक्षाला मिळतील त्यांची सत्ता इकडे येईल. आणि एकंदरीत जर बघितलं तर एकदम म्हणजे चुरसेची आणि प्रतिष्ठेची लढत जी आहे ती इथे बघायला मिळाली होती. प्रचंड आरोप प्रत्यारोप जे झाले होते तेही आपण बघितले होते. त्यामुळे या इथल्या जनतेने नक्की कौल कुणाला दिला याकडे आपलंही लक्ष असणार आहे आणि सगळ्यात आधी न्यूज 18 मराठीच्या माध्यमातून आपण प्रेक्षकांपर्यंत हा निकाल पोहोचवणार आहोत. अगदी बरोबर. पुन्हा एकदा जोडले जातो तुमच्याबरोबर. धन्यवाद गोविंद माहिती दिल्याबद्दल. प्रणाली आपलेही आभार. जाऊया छत्रपती संभाजीनगरचं वातावरण बघायला. छत्रपती संभाजीनगरमध्ये कोण बाजी मारतं याकडे ही सगळ्यांचं लक्ष आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये 59.82% म्हणजे साधारणपणे 60% इतकं मतदान झालेलं आहे. संभाजीनगरमधून 115 सदस्यांच्या 29 प्रभागांमधून 859 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. सगळेच पक्ष स्वबळावर लढल्यानं निवडणूक रंगतदार झालेली होती. भाजपकडून मंत्री अतुल सावे यांनी भाजपचा गड लढवला तर मंत्री संजय शिरसाट यांनी शिवसेनेचा किल्ला लढवला. माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शिवसेना उबाठाकडून खिंड लढवली. वंचित बहुजन आघाडी आणि MIM सुद्धा रणांगणात होते. त्यामुळे इथली निवडणूक चुरशीचीच ठरलेली आहे. काँग्रेस, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस यामुळे कुणाचा गेम होतो हे बघणं महत्त्वाचं आहे.